आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनकार्यावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथाचं ठाण्यात राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं प्रकाशन. मुंबईतल्या वांद्रे पूर्वेकडील परिसरातील रेल्वे विभागाला दिलेली अतिरिक्त जमीन राज्याच्या ताब्यात घेऊन त्यावर झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या योजनांबाबत महसूल मंत्र्यांशी चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवार. सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेतल्यानंतर चालू आर्थिक वर्षात 31 जुलैपर्यंत देशातून 2,60,000 टन कांद्याची निर्यात, महाराष्ट्रातून 44,68,000 टन कांद्याची खरेदी. आपत्ती व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईत केली व्यक्त. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यात उत्तूर इथं 60 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालयाला मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे योग आणि निसर्गोपचार शिक्षणाला मिळणार चालना. जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यात 3 दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन. आदिवासी संस्कृतीचं घडणार दर्शन. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात 2 दिवसीय नवे फौजदारी कायदे 2023 या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचं आयोजन. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी लावलेले 211 बॅनर्स, होर्डिंग्समुळे महापालिकेने हटवले. अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा इथं पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घातला घेराव. रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यात राबवली जाणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. महापालिका क्षेत्रातल्या तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी. बांगलादेश संघर्षाचे छत्रपती संभाजीनगरातल्या सिल्लोडच्या मिरचीवर पडसाद. मिरचीच्या दरात घसरण. जालना जिल्ह्यातल्या विविध भागातून बैल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 4 चाकी वाहनासह 2 बैल घेतले ताब्यात. कोल्हापुरात महसूल पंधरवड्याचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयानं खरेदी केली पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक साधन सामग्री. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 26,77,827 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डाचं वाटप. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या प्रमुखांनी घेतला योजनेचा आढावा. आणि पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेतल्या पात्र उमेदवारांची